मित्रांनो आता आपण चाललेलो पुण्याला, म्हणजे मी नाही फक्त आर्यन सर जाणार आहे पुण्याला. आता रेल्वे स्टेशन आहे हिंगोलीचे रेल्वे स्टेशन, आता पुण्याला जाणार आहे. आता मला बघा तिकडे आपले भाऊ सोडायला आलेले, तिकडे भाऊ ते सोडायला आलेले आहेत. एक जण सोबत चाललं भाऊ त्याचा, आज मावशीचा मुलगा आहे. आर्यन सर कंटिन्यू करा पुढलचं आता थोड्या वेळानंतर ट्रेन आल्यानंतर. हॅलो पब्लिक अवस्था, आता आम्ही जाणार आहे बघा एकटा पुण्याला. हे पप्पा फक्त सोडवायला आले, सोबत येऊन झालं. आणि तिकडं मी 2-3 भाऊ आले सोडवायले भाऊ इथे सपोर्ट करणारे आपल्याला. आता तिकडं आपला मेंगू सिंग म्हणजे आपला रक्त सांडलेले, अरे बाप, चप्पल रक्त अभिचिके पाये दे, चप्पल नाही चल पटकन. इथं फाटायली यार पब्लिक आमची एक. तुम्हाला रक्त येतं बरं, हे बघा तुम्हाला रक्त दाखवायचं का, हे रक्त येतं, हे रक्ताच्या तिथपर्यंत येतं. आता जाणार आहे बघा आपला काना आहे ना, काना एक पुण्याला गेलेला आहे बघा आपला काना. तुम्हाला काना पण दाखवतो, कानाचं घर दाखवतो मी. हे बघा पब्लिक केवढं रक्त आहे इथं. आता ते बघा ते आपले भाऊ तिकडं बसले. गाडीचं अनाऊन्समेंट झालेलं आहे बघा. हे बघा हे आपला गाडी नंबर आहे आणि आमचा गाडीची सीट तिथंच आहे. मस्त आपली स्लीपर सीट आहे, मस्त झोपूनच जाणार आहे. हे तर सोडायला झालंय गेलेली आहे सध्या, दिसत नसतं फ्लॅशनं, पण ही आपली ट्रेन आलेली बघा. लय स्लो यायली काउंट. हे बघा आपला डब्बा नंबर ES4 डब्बा आहे. सोबत येणार पब्लिक. आता आपली गाडी सुरू झाली. चला नाही सोडून जाऊ नका मला. पूर्णाला इकडून स्टेशन आहे पूर्ण. आपण इकडं आलेलो बघा. ही आपली सीट, ही एक सीट आहे. ती वर इतक्या झोपलो होतो मी, पण आता उठलो. संजय झोपलेले तर इकडं बा. तर बाहेर कोणतं स्टेशन, एक भाऊ पण गेलेला आहे तिकडे. तेव्हा ते तिकडे चहा पियासाठी आलेलं परवायचं. आपल्या इथं खाली सीट इथं मी झोपलेलं होतं. इथे बसला बघू शकता आपण पोहोचलेलो इथं. पब्लिक आता आपण पोहोचलेलो रेल्वे स्टेशनवर. बघू शकता हे तर बघू शकता आपण आता 1 नंबर स्टेशनवर जाणार आहे. त्याच्यानंतर 1 नंबर गेल्यानंतर आता काय माहीत कुठं जातात, रूम पाहायला जातात माझी का कुठं जातात काय. पण पोहोचलो होतो बघा पुण्याला. बघा स्टेशन आत मला पुण्याचं. हे सोनू भाऊचा मित्र यायला बघा आपल्याला घ्यायला. आता इतके 16 घंटे प्रवास केला बघा आम्ही. 16 घंटे. इकडे एक मार्केट आहे, हे इकडून आलो आम्ही बघा. गर्दा किती आहे, एवढा गर्दा इकडं पण. आणि आपला आता कान्हा भाऊ आहे, कान्हाच्या घरी जायचं एकदा. भाऊचा मित्र आलेला होता हे वाला बघा सोनू भाऊ. सोनू भाऊचा मित्र आलेला होता बघा. हे सोनू भाऊचा मित्र आलेला आहे. आता आम्ही चाललो बघा माझ्या युनिक अकॅडमीला, जिथं ॲडमिशन करायचं आहे तिथं. आता मग ॲडमिशन झालं की रूम बघायचं. आता आलेलो होतो बघा मी मित्राच्या रूमवर. तर त्या रूमवर तर काय व्हिडिओ काढला ना. आता आम्ही चाललो जेवायला बघा. जेवण झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. इकडं मार्केटमध्ये, तिथं मार्केटमध्ये आलेलो होतो जेवायला. आता याच्या समोर जाणार, इथं जाणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला मी नंतर तिथं खात्यावर गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तर पब्लिक आता आपण जाणार आहे बघा जेवायला. इथं ना हे याच्यासोबत ते दोघं जण पाठी मागून यायले ना, मी आणि हे प्रवीण भाऊ. आपण दोघं जण समोर चालले, ते मागं यायले. तर इथे एक बेस्ट थाली ऑर्डर करायला. तर पब्लिक आपण एक थाली ऑर्डर केलेली आहे बघा, चिकन थाली. हे आपले सोनू भाऊ आणि हे आपले सोनू भाऊचे मित्र आहेत बघा, आणि हे प्रवीण भाऊ येतात. आम्ही आता एक मस्त थाली ऑर्डर केली, तर ते आता जेवण घेतो. तर पब्लिक जेवण झालेलं आहे. तर आम्ही प्रवीण भाऊ समोर गेलेले, ते मागं यायले. इथं बघा गर्दीले हे खूप. इथं या रस्त्यावर गर्दी चालले हे तुम्हाला सांगू बघा. इथं गाड्या किती येतात. आता डायरेक्ट कुठेच भेटू आपल्या सगळं पुण्याचं नाम झालेले बघा. आमचा भाऊ समोर चालला. आता आम्ही चाललो बघा सुसगावला. हे कोणतं आहे की माहित नाही आपल्याला. तिथं ट्रॅव्हलचं तिकीट बुक करायला चाललो आपण. ट्रॅव्हलचं सगळं आपलं काम कोचिंग गिचिंगचं. बघा हे रेल्वे स्टेशन आपण. Turn left toward National Highway 60, National Highway 65.
ते आपलं रेल्वे स्टेशन आहे भाऊ. आता आरामात चालला आपण. आणि मी इथं राहायला येणार आहे आज. तेवढा ब्लॉग म्हणजे आमचं एक काल आजच चालू एवढ्या दिवसानंतर. कारण की आता मी इथं राहणार आहे तर मी एकटाच ब्लॉग काढणार आहे. काना भाऊ येतं इथं, पण काना भाऊच्या घरी जाणं झालं नाही. तिले दूर राहते. मी आपलं ट्युशनचं आणि रूम गेम बघितली. आता मी इथंच राहणार आहे पुण्याला आणि पुण्याचेच ब्लॉग काढणार आहे. इथं आता जास्त वेळ आता डायरेक्ट घरी जायचं. मग हिंगोलीला ट्रॅव्हल्स दाखवू आपण. नंतर झालं आपलं काम. तर पब्लिक आता आपण ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो बघा. इथं बघा एक आता ट्रॅव्हल्स निघलेली आहे पुण्यावरून. आम्ही थोडंच समोर आलो. इतकी गर्दी आहे पब्लिक इथं. ट्रॅव्हलची नाही म्हणजे इतकी गाड्या आहेत. इतका पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे बघा. तुम्ही ते तिकडं बघा. इथून थोडं समोर गेलेलं आहे बघा. तर बघू शकता पब्लिक किती गाड्या आहेत बघा. एवढा ट्रॅफिक जाम झालेला आहे तिकडं. आता तर हे काहीच नाही. थोडं समोर जाऊ द्या बघा. या रोडला किती ट्रॅफिक जाम आहे बघा. हे बघा पब्लिक किती ट्रॅफिक. इतक्या दूरपर्यंत ट्रॅफिक जाम आहे बघा. किती गाड्या आहेत इथं. किती पॉप्युलेशन आहे पुण्यामध्ये बघा तुम्ही. किती गाड्या आहेत. बघू शकता पब्लिक आता आपण वाघोईपर्यंत पोहोचलेलो. इथं बघा यू मेन्स वेअर पण आहे. इथं 2-3 कपड्याचे दुकान आहे. तर यू मेन्स वेअर पण आहे बघा इथं वाघोली जवळ. इथून आपल्या समोर जाणार आहे. नंतर भीमा कोरेगाव, नंतर आपली हिंगोली आली. नंतर हिंगोली गेलं की काही टेन्शन राहत नाही. ते आपल्या गाव आहे. तर पब्लिक आता आपण डायरेक्ट हिंगोली गेल्यानंतरच भेटू. कारण की आता चार्जिंग नाही. तर पब्लिक आता आपण हिंगोलीला पोहोचलेलो होतो. मोबाईलमध्ये चार्जिंग नाही म्हणून ब्लॉग काढू शकतो. तर मोबाईलमध्ये चार्जिंग नाही म्हणून ब्लॉगचा इथंच एंड करतो मी.